भारतीय शेअर बाजार 4% गडगडला। सेन्सेक्स 2700 अंकांनी कोसळला। जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीनं पडझड। आशियाई शेअर बाजारातही पडसाद। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणामध्ये खासदार मेधा कुलकर्णींची उडी। डॉक्टर घैसासांच्या हॉस्पिटलची तोडफोड हे उर्मट कृत्य। मेधा कुलकर्णींचं शहराध्यक्ष धीर घाटेंना खरमरीत पत्र। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल आज पोलीस आयुक्तांना सादर होणार। 4 सदस्यीय समितीच्या अहवालानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कारवाईबाबत निर्णय। रायगडमध्ये रुग्णालयातून उपचारांशिवाय जबरदस्तीनं घरी पाठवलेल्या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप। छोट्या मोठ्या मान सन्मानासाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका। फडणवीसांच्या काकूंच्या मुनगंटीवारांना कानपिचक्या। भाजप काँग्रेस होऊ देऊ नका। चंद्रपुरातील पक्षातील गटबाजीवर नाराजी। औरंगजेबाला इथेच गाडला। महाराष्ट्राशी तब्बल 27 वर्ष झुंजणारा इथेच संपला। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेची शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी। शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा देणारे कोल्हापुरातील शिक्षक गिरीश फोंडे निलंबित। सरकारच्या प्रकल्पाविरोधात भूमिका घेतल्यानं कारवाई। निलंबन मागे घ्या अन्यथा आंदोलन करू, शेतकऱ्यांचा इशारा। मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात तक्रारी दिल्यानं भाजप नेते किरीट सोमय्यांना धमकी। हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटीच्या सचिवानं शिवीगाळ करत धमकावलं। प्रकाश करात, वृंदा करात आणि माणिक सरकार माकपच्या पॉलिट ब्युरोमधून बाहेर। MA बेबी पक्षाचे नवे सरचिटणीस। लक्ष पूर्ण न केल्यानं कर्मचाऱ्याला कुत्र्यासारखी वागणूक। गळ्यात पट्टा बांधून भुंकायला लावलं। केरळमधल्या हिंदुस्थान पॉवर लिंक्स कंपनीतला प्रकार। व्हिडिओ समोर येताच सरकारकडून चौकशीचे आदेश। मुंबईत पुढील 4 दिवस तीव्र उष्म्याचे, तर विदर्भात तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर। अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादचा सलग 4था पराभव। गुजरात जायंट्सनं 7 विकेट्स आणि 20 चेंडू राखून हरवलं। सिराजचे 4 बळी तर शुभमन गिलचं अर्धशतक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।